पाहुयात खासदार नरेश म्हस्के यांच्या पत्रकार परिषदेमधले महत्त्वाचे मुद्दे। आपण त्या ठिकाणचे खासदार कशा पद्धतीने शिवसेना त्यांच्या मागे होते हे बघा, आगीचं कारण आणि या सगळ्या गोष्टींमध्ये शिवसेनेचे आमचे पदाधिकारी सुद्धा त्या ठिकाणी काल पोहोचले होते आणि जी काही दुःखदायक घटना झालेली आहे आणि त्याचा शोध सुद्धा घेणं सुरू आहे आणि जे काही मृत आत्मा झालेले आहेत त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत। सर, मोठ्या प्रमाणात मोर्चा निघणार आहे ठाण्यानंतर। आता घुसखोर जी आहे ती महाराष्ट्रात दिसून येत आहे, कारण त्यांचं असं म्हणणं आहे की आमदारांच्या निधीतून नेमकं काय त्याच्यामध्ये सत्य परिस्थिती। हे बघा, त्या ठिकाणी उद्यान होणं गरजेचं होतं। नगरविकास खात्यातून एकनाथ शिंदे साहेबांनी खास व्हिजिट करून त्या ठिकाणी 4 करोड रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला। कुठल्याही आमदाराच्या निधीतनं तो उद्यान झालं असेल तर त्या ठिकाणी दाखवावं की बाबा या आमदाराने त्या ठिकाणी निधी दिला आणि त्यातून हे काम झालंय। केवळ राजकारण करणं आणि श्रेय घेण्याचा प्रयत्न करणं वास्तविक काल त्या त्या उद्यानाचं उद्घाटन सोहळा त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता। महानगरपालिकेचे आयुक्त होते आणि सर्वांना त्या ठिकाणी बोलवलं होतं, सर्वांचा मान सन्मान त्या ठिकाणी ठेवला होता। मग काही लोक आली नाहीत, केवळ टीका करणं आणि क्रेडिट घेण्याचा प्रयत्न आहे। तुम्ही उद्यान पहा जाऊन। आमच्या दृष्टीने ते उद्यान होणं महत्वाचं आहे, नागरिकांची मागणी पूर्ण करण्याचे महत्व आहे। अतिशय सुंदर असं, अतिशय आकर्षक असं उद्यान ठाणे महानगरपालिकेतर्फे बनवण्यात आलेलं आहे। ठाणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी मेहनत घेतलेली आहे। त्या अधिकाऱ्यांचं कौतुक सोडून त्यांच्या घरापर्यंत मारण्यासाठी गेलेले आहेत। त्यांच्या घरातील मंडळींना शिवीगाळ करण्याचे प्रकार झालेले आहेत आणि त्यांनी तो उपाय दिलेला आहे, त्यांनी त्याचं प्रत्युत्तर दिलं। मी खास करून त्या अधिकाऱ्याच्या पत्नीचं कौतुक करेल की त्या अधिकाऱ्याच्या घरावर ज्यावेळी रात्रीच्या वेळी लोक पाठवली जातात, महानगरपालिकेचा विषय असताना, त्यानंतर त्याच्या पत्नीने ज्यांनी लोक पाठवली त्याच्या घरावरच मोर्चा नेला। हे जे काही धैर्य दाखवलं त्या धैर्याचं मी या ठिकाणी नक्कीच कौतुक करेल। वज्रमूठ कशा करता आहे, हाच असेच मोर्चे, अशीच आंदोलनं ज्यावेळी बिहारच्या मतदार यादी पुनर्नियोजन करण्याचं सरकारने ठरवलं, निवडणूक आयोगाने ठरवलं, तेव्हा हेच संजय राऊत मीडियासमोर नाटक करत होते, आंदोलन करत होते की मतदार यादीचं पुनर्नियोजन करू नका। आणि हेच विरोधी पक्ष त्या ठिकाणी आंदोलनं केली। काय कोणाला एकमेकाला डोळे मारत होते आपण सगळे व्हिडिओ पाहिलं, कोण कोणाला डोळा मारला, कोणी कोणाला डोळे मारले, विरोधी पक्षाचे हे आपण पाहिलं। आणि आता तेच मतदार यादीचं पुनर्निरीक्षण करा, पुनर्नियोजन करा, पण आता हेच बोंबलतायत। यापूर्वी निवडणुका घेत नाही, मुद्दाम निवडणुका घेत नाही म्हणून बोंबलत होते, आता निवडणुका पुढे ढकला म्हणून बोलतायत। पराभव दिसलेला आहे। केवळ चुकीच्या पद्धतीने नेरेटिव्ह पसरवण्याकरता या सर्व गोष्टी सुरू आहेत। तर 27 तारखेला उद्धव ठाकरेंचा मुंबईत मेळावा असणार, शिल्लक सेनेचा उरलेले पदाधिकारी येऊन ते मेळावे घेणारच ना। एकनाथ शिंदे साहेबांनी त्यांना आता फिरायला लावलेले आहे। पूर्वी घरात बसून ऑनलाईन मेळावे घेत होते, आता घेत आहेत। या आधीच जर घराच्या बाहेर पडले असते तर एवढी परिस्थिती वाईट आली नसती। सर, लाडकी बहीण योजनेची धक्कादायक माहिती समोर आली आहे। जवळपास 12,000हून अधिक पुरुषांनी या योजनेचे पैसे लागले आहेत वर्षभर। ज्या अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे असे जर प्रकार झाले असतील तर त्या अधिकाऱ्यांवरती पण कारवाई व्हायला पाहिजे आणि ज्यांनी अशा पद्धतीने पैसे लाटले असतील, सरकारला फसवले असेल, त्यांच्याही कारवाई होणं गरजेचं आहे। सर, आपण जर पाहिलं तर इराणकर स्टेट राजमाता जिजाऊच्या निवडणुका बघता पाहायला गेलं तर आता अनेक लोक जे आहेत ते दुसऱ्या पक्षात जायला निघालेत। मात्र भाजपकडे आता खास करून शिवसेनेचे नगरसेवक माजी असतील, पालघरचे असतील, काही पदाधिकारी असतील, या अंबरनाथचे, ते आता भाजपकडे जातात। असं का घडतं, काय होतं, काय एकंदरीत युती असताना देखील? महायुती ही विरोधकांना संपवण्याकरता तयार झालेली आहे। काँग्रेस असेल, हिंदुत्वाचे विचार ज्यांनी सोडलेत त्यांचा पराभव करण्यासाठी तयार झालेली आहे।
हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि अटल बिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी यांनी ही वैचारिक पातळीवरती ही युती झालेली आहे. परंतु आता काही ठिकाणी असं होतंय की आम्ही महाआघाडीतल्या लोकांना विरोध न करता महायुतीतल्याच पक्षातील नगरसेवक फोडायच्या मागे लागलेले आहेत. अंबरनाथ मधील आमचा नगरसेवक असेल, पालघर मधील आमचा जिल्हा परिषदचा अध्यक्ष असेल, त्यांना फोडून आपल्या पक्षात घेता हे चुकीचं आहे. भारतीय जनता पार्टी आमचा महायुतीतील मोठा भाऊ आहे. मोठ्या भावाने उलट आम्हाला समजून घेतलं पाहिजे. परंतु आमच्याच पक्षातील नगरसेवक गळाला लावणं आणि आपला पक्षात घेणं हे योग्य नाही आहे. महायुतीमध्ये हा मिठाचा खडा टाकण्याचा हा प्रकार आहे. आणि मला तर असंही म्हणायचं की राज्यस्तरावरती नेतृत्व करण्याची एवढी मोठी संधी मिळाल्यानंतर अशा गल्लीबोळातल्या राजकारणामध्ये नेत्यांनी पडू नये. महायुती आपल्याला भक्कम ठेवायला पाहिजे. विरोधकांशी दोन हात आपण करूया, पण विरोधकांशी दोन हात न करता आपल्याच महायुतीतील मित्रपक्षाची नगरसेवक गळाला लावायचे जे प्रयत्न चालू आहेत ते चुकीचं आहे. तर रवींद्र चव्हाणांकडे ही जिम्मेदारी दिली का? पालघर असेल या अंबरनाथ असेल, आता ठाणे असतील, अशा ठिकाणी स्वबळाचा देखील नारा दिला जातो नवी दिल्लीमध्ये देखील. मात्र आता पालघर येणाऱ्या निवडणुकीत ठाकरे बंधू एकत्र आले ह्याचा फटका तुम्हाला म्हणजे ते एकत्र येऊ शकतात, मात्र तुमच्याकडे धुसफूस सुरू आहे. हे बघा, आम्ही महायुती एकत्र येऊन दुसऱ्यांशी लढायला ठरवलेलं आहे की विरोधकांशी आपण लढूया. आणि माझं एवढंच म्हणणं आहे की विरोधकांशी लढत असताना आपण एकमेकांशी लढता कामा नये. हे महायुतीतील प्रत्येक पक्षातील नेत्यांनी याचं भान ठेवलं पाहिजे. एकमेकांचे नगरसेवक फोडण्यासाठी जी काही स्पर्धा सुरू आहे ठाण्यामध्ये ती चुकीची आहे. एकमेकांना स्वबळावर लढायचं लढूया, परंतु नेते आपले सांगतायत की जरी आपण स्वबळावर लढलो तरी एकमेकांवरती विरोधकांवरती आपण टीका नाही करायची. परंतु एकमेकांची माणसं फोडणं आणि त्यासाठी प्रयत्न करणं हे चुकीचं आहे. रत्नागिरी देखील सोडत नाही. आता रत्नागिरी देखील आता हे बघा, मी महायुतीतील ठीक आहे, आमच्या अंबरनाथचा एक नगरसेवक असेल, आमचा रायगड पालघरचा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष असेल, आमचा पदाधिकारी असेल, सर्व पक्षामध्ये सर्वच 100% आपण त्यांना समाधानी ठेवू शकत नाही. परंतु महायुतीतीलच पक्षातील माणसं फोडणं, नगरसेवक फोडणं आणि आपल्या पक्षात घेणं हा महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकल्यासारखा आहे. आपण विरोधकांशी लढलं पाहिजे. विरोधक एकत्र येत आहेत. विरोधक सगळे एकमेकांची तत्व सोडून केवळ महायुतीशी लढण्याकरता एकत्र येत आहेत. त्यांच्याशी न लढता एकमेकांचे नगरसेवक जे फोडायचा जो काही प्रकार आहे तो चुकीचा आहे. अविनाश जाधव असतील, संदीप देशपांडे असतील, ते महापौर ठरवणार असतील तर मला शुभेच्छा द्यायच्या आहे. संदीप देशपांडे यांनी खूप काही वेगवेगळं ठरवलं होतं, त्यांना माझ्या शुभेच्छा. सर, दुसरीकडे महेश कोठारे देखील म्हणतात की मुंबईमध्ये महापौर जो आहे तो भाजपचाच होईल. या काळामध्ये भाजपलाच जायचं बहुमत मिळेल मुंबईमध्ये. महेश कोठारे काय म्हणतायत? महायुतीला बहुमत 100% मिळणार आहे. महेश कोठारे जर म्हणत असतील भाजपला मिळणार तर वावगं काय त्यात? तो त्यांचं मत त्यांनी व्यक्त केलं. एका कलाकाराच्या संदर्भात त्यांनी प्रत्येकाची मतं आहेत आणि त्यांनी असं मत व्यक्त केलं म्हणून आम्ही रिॲक्ट होणं गरजेचं नाहीये. ते त्यांचं मत आहे. महाविकास आघाडीचंच धोरण
महापालिकेवरती लागणार असा आज एक मोठा नारा त्या ठिकाणी अनेक पक्ष एकत्र विरोधक विकास आघाडीचं तोरण घेण्यासाठी बाजारपेठेचं म्हणणं. जास्त काही दिवाळीचा दिवस आहे, कठोर बोलणं योग्य नाही. महाविकास ठाण्यामध्ये किती सीट येणार म्हणाले? किती सीट येणार म्हणाले? काही जण म्हणाले 75 जागा येणार. 75 पार. हा, काहीतरी भोंगा म्हणाला, काहीतरी भोंगा की आमच्या आघाडीच्या 75 जागा येणार. कदाचित त्यांचं गणित चुकलं असेल. 130 135 सुद्धा जागा येतील त्यांच्या. मला शुभेच्छा आहेत त्यांच्या. सर, राऊतांचं म्हणणं आहे की शिंदेने भाऊ बंदकीचं नाटक परत एकदा पाहिलं पाहिजे. त्यांनी काल नाटकाचा उल्लेख केला आहे स्क्रीनमध्ये, त्यांनी वाचलं पाहिजे. त्यांना कळेल भाऊबंदकी म्हणजे काय असतं आणि मनोमिलन म्हणजे काय असतं. पेशव्यांनी जी तलवार गाजवली, बाजीराव पेशव्यांनी ते मतदार यादीमध्ये घोटाळे करून त्यांनी राज्य आणलं. संजय राऊत काय म्हणतात? संजय राऊत मोठी मोठी स्वप्न पाहतात. संजय राऊतांनी काल विक्रोळी कन्नमवार नगर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यक्रम जो होता तो पाहिला तर तुम्हाला चक्कर येईल. त्या ठिकाणी जो काही त्यांना रिस्पॉन्स मिळाला तो जरा पहा. आणि संजय राऊतांना माझं पुन्हा पुन्हा हेच म्हणणं आहे की आपण जिथे राहता तिथे अद्याप शिवसेनेचा नगरसेवक तुम्ही निवडून आणू शकला नाहीत. भगवा झेंडा सुद्धा आपण लावू शकत नाही. तुम्ही ठाणा आणि इतर गोष्टींवरती बोलूच नाही. तुमची योग्यता, तुमची पात्रता, तुम्ही कधी निवडणूक लढली का हो? मतदार यादी कशाशी खातात माहिती आहे का? BLO काय, BLA काय, या संदर्भात माहिती आहे का? मतदार यादी कशी असते ती. पाठीमागच्या दाराने येणारी तुम्ही माणसं आणि तुम्ही निवडणुकावरती बोलता. तुम्ही राहता त्या ठिकाणी आधी तुमच्या पक्षाचा नगरसेवक निवडून आणून दाखवा आणि त्यानंतर मोठी वल्गना करा. दिवाळीच्या शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे असं म्हणाले की आमच्याकडे जो आहे तो लवंगी सुटलेला आहे, आमच्याकडे ॲटम बॉम्ब आहे. तर काल जितेंद्र आव्हाड म्हणाले की ॲटम बॉम्ब जो आहे तो जुना झाला, आमच्याकडे अणुबॉम्ब आहे, हायड्रोजन बॉम्ब. जितेंद्र आव्हाडांकडे काय आहे आणि त्यांची परिस्थिती किती वाईट आणि बिकट झालेली आहे हे आपण तुम्हाला ठाण्यातल्या सगळ्यांना माहिती आहे. म्हणजे त्यांच्या PA ला फोन करताना सुद्धा विचारावं लागतं, तू नक्की जितेंद्र आव्हाडांकडे आहेस का आणखी कुठे गेलायस? रोज त्यांना माणसं सोडून चाललेत. कशाला उसना अवसान आणताय? भेटला की माझी माणसं घेऊ नका, माझी माणसं घेऊ नका म्हणून विनंती करता, विनवणी करता आणि कशाला मोठ्या गप्पा मारता. जे लोक साधे नगरसेवक म्हणून सुद्धा निवडून आले नाहीयेत त्या आघाडीच्या बैठकीमध्ये तुम्हाला शेवटचं स्थान मिळतं. तुम्ही आमदारात, माजी मंत्री आहात, शेवटचं भाषण तुम्ही करायला पाहिजे. पण तुमची किंमत एवढी शून्य केलेली आहे की ज्यांचा एक नगरसेवक कधी निवडून आला नाही, जे स्वतः नगरसेवक निवडून नाही आले, जे लोकसभेला पडलेत, जे विधानसभेला पडलेत, आता काहीच नाहीये त्यांची परिस्थिती, ते तुमच्या नंतर भाषण करतात. त्यांना मान तुमच्या नंतर आहे. एवढी बिकट अवस्था तुमची आहे. कशाला मोठ्या मोठ्या गप्पा मारता? सर, नवी मुंबईमध्ये ज्या पद्धतीने राहायच्या अपार्टमेंटला